मुलांना जर काहीतरी हेल्दी खाऊ घालायचं असेल ना, तर हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी तेलात आणि प्रोटीनयुक्त हा नाश्ता बनवलेला आहे. त्यासाठी मी इथे चणे रात्रीच भिजत घातले होते. आता एका कुकरमध्ये घालून आपण याला वाफवून घेऊया. त्यासाठी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता याच्या मंद आचेवर 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे आपले जे चणे आहेत ना, अगदी सॉफ्ट होतील. जोपर्यंत आपले कुकर होत आहे, तोपर्यंत आपण इथे एका चॉपरमध्ये काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर मी इथे हिरवा वाटाणा आणि आपला मका असतो ना, तो घेतलेला आहे. थोडासा वाफवून घेतला आहे. सोबतच एक कांदा घेतला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता चॉपरमध्ये बारीक असं आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या या पद्धतीने चॉप करून घेतलेल्या आहे. तुम्हाला वाटलंच ना, तर तुम्ही याच्यामध्ये गाजर वगैरे ज्या तुम्हाला वाटतात त्या भाज्या इथे ॲड करू शकता. आता दुसरीकडे बघा, चणेसुद्धा आपले मस्त असे सॉफ्ट झाले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पोटॅटो मॅशरने याला मॅश करून घेऊया. तर बघा, चणे जर चांगले शिजले असले ना, तर या पद्धतीने बारीक असे आपले मॅश होतात. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या चॉप करून ठेवल्या होत्या त्या घालायच्या. आता तुम्ही यावेळीसुद्धा किसलेलं गाजर वगैरे घालू शकता. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, तर मी इथे चिली फ्लेक्स घातला आहे, सोबतच पिझ्झा सीझनिंग, थोडीशी हळद घातली आहे, 1 चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला घेऊ शकता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बाइंडिंगसाठी मी इथे बेसन घातलेलं आहे. बेसन जसं लागेल तसं ॲड करायचं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. लागलं तर परत याच्यामध्ये बेसन घालू शकता. आता याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. मी आधी मीठ घातलं नव्हतं, त्याच्यामुळे आता मीठ घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. परत याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा बेसन ॲड केलं होतं आणि या पद्धतीने तयार करून घ्यायचं. दुसरीकडे एका प्लेटमध्ये मी इथे चीज असं किसून घेतलेलं आहे. 2 चीज क्यूब घेतले आहे, सोबतच थोडंसं मोझरेला चीज घेतलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहे, सोबतच पिझ्झा मिक्स घातलेला आहे आणि यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं स्टफिंग तयार आहे. इथे आपली सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना, ते घ्यायसाठी थोडंसं हाताला आधी तेल लावून घ्यायचं आणि यातलं मिश्रणातलं असं थोडा पार्ट घ्यायचा आणि या पद्धतीने हातावर असं चपटं करून घ्यायचं. नंतर आपण जे चीज इथे किसून ठेवलं होतं, त्यातलं चीज आपल्याला आतमध्ये स्टफ करायचं आहे आणि हे सगळं चांगलं असं पॅक करून घ्यायचं. तर बघा, या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. आता मी इथे याला रव्यामध्ये कोट करत आहे, तर मी इथे जाड रवा घेतलेला आहे. तुम्हाला वाटलंच ना, तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्ससुद्धा घेऊ शकता. तर सगळे बॉल्स या पद्धतीने रव्यामध्ये कोट करून घ्यायचे. इथे मी सगळे बॉल्स तयार करून घेतले. तर आता तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण आता मी इथे कमी तेलाचा वापर करून अगदी हेल्दी बनवायचं आहे, त्यासाठी मी इथे अप्पे पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडं तेल घातलं आहे आणि हे आपल्याला सगळ्या बाजूने चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीनं रंग येईपर्यंत आपण याला अलटवून पलटवून चांगलं फ्राय करून घेऊया. मस्त असं क्रिस्पी हा नाश्ता तयार होतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला देखील अप्रतिम लागतो. मुलांना काहीतरी प्रोटीनयुक्त आणि हेल्दी असं काहीतरी द्यायचं असेल ना, तर उत्तम असा पर्याय आहे. तुम्ही हा नाश्ता मुलांच्या टिफिनवर देखील देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच रेसिपी तुम्ही कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग, बाय बाय.